आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या व कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापैकी एक असणाऱ्या बोरगाव आयको रस्त्यास माजी मंत्री व आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या निधीतून होणाऱ्या कामाचा शुभारंभ नगरसेवक शरदराव जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. दरम्यान शेषू ऐदमाळे व शंकर यांनी विधिवत पूजन करून केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचं श्रीफळ वाढवण्यात आला. यावेळी बोलताना नगरसेवक शरदराव जंगटे म्हणाले की बोरगाव हे व्यापारपेठेचा दर्जा मोठे शहर आहे. त्याचबरोबर कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गावरील शहर म्हणूनही याकडे पाहिले जाते. त्यामुळे बोरगाव आयको रस्ता दुरुस्ती करणे काळाची गरज असताना माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले दाम्पत्याच्या निदर्शनास आल्याने तातडीने या रस्ता कामासाठी जवळपास 2,30,00,000चा निधी मंजूर झाला असल्याचे सांगितले. कार्यक्रमास निपाणी हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरदराव जंगटे, जवाहर साखर संचालक शीतल अमनावर, जितू पाटील, माजी नगरसेवक उत्तम कदम, अजित कांबळे, अजित तेरदाळे, महिपती खोत, महादेव नेजे, अरविंद म्हैसाळेसर, अमित माळी, जिनेंद्र अमनावर, संजय महाजन, फिरोज अफराज, आयुब मकानदार, महावीर पाटील, पिंटू बेविनकट्टी, बंडू पाटील, संतोष पाटील, सुरेश चौगले, बाबासाहेब चिलीमत्तूर, राजू माळी, जयपाल फिरगनावर, महादेव ऐमाळे, बबन रेंदाळे, राहुल कुंभार यांच्यासह बोरगाव व परिसरातील कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.